लोणच्याच्या पारंपरिक प्रकारांमध्ये दबदबा असतो तो आंबट कैऱ्यांचा आणि रसाळ लिंबाचा. पण तिखट मिरची जेव्हा या मैदानात उतरते तेव्हा तिच्यासमोर आंबा आणि लिंबूही मात खातात. अगदी बरोबर ओळखलत. लोणचे विशेषमध्ये आज आपण बनवणार आहोत जिभेला चटका लावणारं हिरव्या मिरचीचं लोणचं. हिरव्या मिरचीचं लोणचं बनवण्यासाठी आपल्याला लागेल 100 ग्राम हिरवी मिरची, 2 चमचे सफेद तीळ, 1 चमचा जिरे, 2 चमचे मोहरीची डाळ, 1 वाटी 2 तास उन्हात सुकवलेल्या लसणाच्या पाकळ्या व आल्याचे काप, 1 वाटी व्हाईट व्हिनेगर, 1 लिंबू, 2 चमचे हिंग, चवीपुरतं मीठ आणि गरजेनुसार मोहरीचं तेल. सर्वप्रथम सफेद तीळ व जिरे कोरडे भाजून घ्या. छान खमंग सुवास सुटेपर्यंत हे भाजा आणि वेगळे काढून ठेवा. मग 2 तास उन्हात सुकवलेल्या लसणाच्या पाकळ्या व आल्याचे कापही कोरडे भाजा आणि वेगळे काढून ठेवा. यानंतर मोहरीची डाळही अशीच कोरडी भाजून वेगळी करून घ्या. आता मोहरीची डाळ सोडून बाकी सर्व जिन्नस एकत्र करून याचं सुकं वाटण वाटून घ्या. यानंतर हिरव्या मिरच्यांचे देठ काढून याचे मोठे मोठे काप चिरून घ्या. चिरलेल्या मिरच्यांचे काप एका खोलगट वाडग्यात काढून घ्या व त्यावर मीठ घाला. वरून यात व्हिनेगर आणि लिंबाचा रस मिसळा. आता यात वाटलेलं वाटण घाला आणि छान कालवून घ्या. आता यात भाजलेली मोहरीची डाळ घाला आणि हे मिश्रण छान एकजीव करून अर्धा तास मुरवत ठेवा. यानंतर 2 पळी मोहरीचं तेल तापवा व त्यात हिंगाची फोडणी करा. हिंगाचा छान खमंग सुवास सुटला की गॅस बंद करा आणि ही फोडणी पूर्णपणे गार होऊ द्या. पूर्णपणे गार झाल्यानंतरच ही फोडणी मिरचीवर ओता आणि हे लोणचे छान एकजीव करून घ्या. आता किमान 2 दिवस तरी या लोणच्याला ऊन दाखवा. 2 दिवसानंतर हे लोणचं बरणीत भरून ठेवा आणि ओल नसलेल्या ठिकाणी ही बरणी ठेवून द्या. तयार झालं मिरचीचं लोणचं.